श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आज आपण श्रवण करू श्री अधिक मास महात्म्य कथासार यातील अध्याय 19. विप्रदासाची कथा. लक्ष्मी म्हणाली, भगवंता, अधिक मासातील व्रते ज्यांनी केली त्या पुण्याईमधील थोडा अंश इतरांना दान देऊन त्यांचा उद्धार केला. ह्या कथा फारच उद्बोधक आहे. आता अशीच आणखी एखादी कथा मला सांगावी. विष्णू म्हणाले, होय, या अध्यायात मी तुला जी विप्रदासाची कथा सांगत आहे तीही त्याच प्रकारची आहे, ऐक. दक्षिण देशात गोकर्णगिरीजवळ शिवकांची या नावाची एक दिव्य नगरी आहे. शिवगौरीचे ते आवडते स्थळ आहे. ती नगरी म्हणजे मंदिरांची अतिसुंदर रम्य नगरी आहे. त्या नगरीत कोणी विप्रदास नावाचा एक सेवक आपल्या पत्नीसह तेथील विद्वान पंडितांच्या घरी सेवाकर्मे करून आपला उदरनिर्वाह चालवित असे. एकदा अधिक मासात त्या नगरीतील लोक अनेक प्रकारची स्नाने, दाने, व्रते, नियम करीत असताना ती पाहून विप्रदासाची पत्नी म्हणाली, नाथ, आपणही या महिन्यात काही पुण्यकर्मे करावी अशी माझी इच्छा आहे. त्यावर विप्रदास तिला म्हणाले, प्रिये, आपण तर दरिद्री गरीब आहोत. ती पुण्यकर्मे, दानव्रते करण्यासाठी आपणाजवळ द्रव्य नाही. केवळ लोकांची सेवा कार्य करून आपण जगत आहोत. मग ती पुण्यकर्मे कशी करणार? मग त्या दोघांनी विचार केला की या अधिक मासात फक्त स्नानाच्या व्रताचा नियम आपण जर केला तर त्याला फक्त शरीरश्रमच खर्चावे लागतील. द्रव्याची आवश्यकता नाही. बस, ठरला हा निश्चय. नंतर त्या गोकर्णगिरीतून वाहणारी गोकर्णा गंगा या पवित्र नदीवर गावापासून दूर सारणेश्वर मंदिराजवळ जाऊन त्या उभयतांनी दररोज भल्या पहाटेच उठून जावे. स्नान करून सारणेश्वराचे दर्शन घ्यावे आणि सूर्योदयापासून आपली नित्याची सेवा कार्य करावी असा क्रम चालविला. संपूर्ण अधिक मास त्यांनी तो नियम निष्ठेने पाळला. उद्यापनाच्या दिवशी विप्रदास आणि त्याची पत्नी अपरात्रीच उठले. दूर गोकर्ण पर्वताच्या पायथ्याशी त्यांनी तीर्थस्नान केले, देवदर्शन घेतले आणि ते घराकडे परत निघाले. तो वाटेत काय चमत्कार घडला. 700 भूतप्रेते त्यांच्या भोवती जमा झाली. अंधारातच त्यांच्या त्या विचित्र आणि विलक्षण आकृत्या नाचत, हातवारे करीत विप्रदासाभोवती पिंगा घालू लागल्या. तो विलक्षण देखावा पाहून विप्रदासाच्या पत्नीची तर बोबडी वळली. किंकाळी फोडून ती मूर्छित पडली. विप्रदासाने धैर्य करून त्या भूतांच्या नायकाला प्रश्न केला, काय रे, हा काय प्रकार आहे? आम्हाला त्रास का देताय? कशासाठी आमच्या भोवती हा गरडा घातलाय? तेव्हा तो भूतांचा नायक म्हणाला, हे पुण्यवान महापुरुषा, तुम्ही उभयतांनी या अधिक मासात स्नानाचे जे थोर पुण्य मिळवले आणि त्यातील 7 दिवस स्नानाचे पुण्य आम्हाला दान देऊन आम्हा 700 भूतांचा उद्धार करा. मग विप्रदासाच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने लगेच हातात पाणी घेऊन दान संकल्प केला आणि ते पाणी त्या भूत समुदायावर फेकले. तोच काय नवल, त्या सर्व भूतांचे देह दिव्य स्वरूपी झाले. आकाशातून विमाने आली. त्या दिव्य देहधारी लोकांचे विप्रदासाचे आभार मानले. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अधिक मासातील केवळ स्नानव्रताचा आणि पुण्यांश दानाचा असा महिमा. अशीच कथा सौराष्ट्र देशीच्या सोमशर्मा नावाच्या पुण्यवान पुरुषाची आहे. त्यानेही असाच एका राक्षसाचा उद्धार केला. आता 20व्या अध्यायात मी अधिक मास महात्म्याची आणखी कथा सांगेन, ती तू शांतपणे ऐक. तर अशा प्रकारे श्री अधिक मास महात्म्य कथासार यातील अध्याय 19 इथेच समाप्त होतो.